शेतकरी बंधूंनो नमस्कार. आपण अगदी कोणत्याही फळ, झाड, भाजीपाला वर्गीय पिकं असेल, डाळिंब असेल, आंबा असेल, सीताफळ असेल, भाजीपाला वर्गीय पिकामधला टोमॅटो असेल, वांगी असेल किंवा इतर वेगवेगळ्या पिकांचं आपण उत्पादन घेत असताना, त्या पिकांच्या पोषण द्रव्याची क्षमता भरून काढण्यासाठी आपण वेगवेगळ्या माध्यमातून आपण काय करत असतो, अन्नद्रव्य त्या पिकांना देत असतो. मग ते बेसल डोसच्या माध्यमातून असेल, विद्राव्य खताच्या माध्यमातून असेल किंवा अगदीच फवारणीच्या माध्यमातून वेगवेगळे चिलेटेड फॉर्ममध्ये अन्नद्रव्यांची फवारणी आपण त्या पिकावरती करत असतो. पण मोस्टली अशी कोणकोणती विद्राव्य खतं किंवा सूक्ष्म अन्नद्रव्ये, दुय्यम अन्नद्रव्ये जे चिलेटेड फॉर्म मधले अन्नद्रव्य आहेत, त्यांचा एकत्र वापर केल्यानंतर एकूणच पिकावरती आपल्याला कोणकोणते दुष्परिणाम असेल, आपल्याला ठिबक सिंचन प्रणालीवरती कोणकोणते दुष्परिणाम असेल, ते कोणकोणते दुष्परिणाम आपल्या पिकावरती परिणाम करतात, या सर्व गोष्टींची चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. तसं बघायला गेलं मोस्टली कोणत्याही फळ, झाड, भाजीपाला वर्गीय पिकांचं उत्पादन घेत असताना अशी कोणती विद्राव्य खतं, दुय्यम अन्नद्रव्ये, सूक्ष्म अन्नद्रव्ये त्यांचा एकत्र वापर केल्यानंतर काय परिणाम दिसतात त्या गोष्टी बघायच्या आहेत. बघायला गेलं झिंक सल्फेट आणि 05234, मुळात 05234 असताना हे विद्राव्य खताचा ग्रेड आहे आणि त्याच्याबरोबर झिंक सल्फेट हे जे सूक्ष्म अन्नद्रव्य आहे ते जर एकत्र मिक्स करून आपण ड्रिपच्या माध्यमातून असेल किंवा फवारणीच्या माध्यमातून असेल ते वनस्पतीला दिल्यानंतर आपल्याला काय परिणाम दिसतात. मुळातच झिंक सल्फेट मधला जो आहे झिंक आणि 05234 मधला असणारा जो फॉस्फरस आहे तो फॉस्फरस एकत्र आल्यानंतर एक अभिक्रिया होऊन एक जो घटक तयार होतो तो आहे झिंक फॉस्फेट. आणि मुळातच हा झिंक फॉस्फेट तयार झालेला तो पाण्यामध्ये विरघळत नाही आणि पाण्यामध्ये न विरघळल्यामुळे ती वनस्पती किंवा त्या झाडाची मुळं ते अन्नद्रव्याचं शोषण जे की आपल्याला झिंक फॉस्फेट मध्ये तयार झाले त्याचं शोषण त्या वनस्पतीच्या मुळाच्या माध्यमातून होत नाही आणि त्याच्यामुळे एकूणच दिलेलं विद्राव्य खत किंवा सूक्ष्म अन्नद्रव्य किंवा दुय्यम अन्नद्रव्याचा पाहिजे तेवढा परिणाम आपल्याला झाडावरती वनस्पतीवरती दिसून येत नाही. त्याच्यामुळे प्रत्येक शेतकरी बांधवांनी काय करणं गरजेचं आहे, झिंक सल्फेट आणि 05234 या दोन्हीचा एकत्र मिक्स करून वापर न करता शक्यतो स्वतंत्र वापर करावा. जर एकत्र वापर केला तर आपण म्हणतो ढोबळ मनाने की आपलं द्रावण आहे ते फुटलं गेलंय आणि फुटलेलं द्रावण ते झिंक फॉस्फेट ते वनस्पतीची मुळं काय करत नाहीत, शोषत नाही. त्याच्यामुळे शक्यतो वापरत असताना तोचा वापर हा स्वतंत्र करणं हे प्रत्येक शेतकरी बांधवांनी त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. आता त्याच्यानंतर काय काय शेतकरी बांधव कॅल्शियम नायट्रेट बरोबर मॅग्नेशियम सल्फेटचा सुद्धा एकत्र वापर करत असतात. मग ते एकतर ठिबक सिंचन प्रणालीच्या माध्यमातून सोडण्यासाठी असेल किंवा फवारणीसाठी वापरण्यासाठी असेल. आता मुळातच कॅल्शियम नायट्रेट आणि मॅग्नेशियम सल्फेट हे असताना दुय्यम अन्नद्रव्यांची पूर्तता आपल्याला वनस्पतीमध्ये होत असते. मग त्याच्यामधला कॅल्शियम नायट्रेट मधला कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सल्फेट मधला सल्फेट जेव्हा एकत्र मिसळल्यानंतर एक अभिक्रिया तयार होते आणि त्या अभिक्रियाच्या माध्यमातून एक संयुग तयार होतं जे की कॅल्शियम सल्फेट म्हणतो. म्हणजेच कॅल्शियम नायट्रेट मधला कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सल्फेट मधला सल्फेट एकत्र आल्यानंतर आपल्याला कॅल्शियम सल्फेट तयार होतो आणि मुळातच हा कॅल्शियम सल्फेट हा दिसायला दह्यासारखा द्रावण तयार होतं आणि ते द्रावण कालांतराने आपण काय म्हणत असतो, फुटलं असं म्हणत असतो. आणि हे द्रावण तयार झाल्यामुळे ते द्रावण आपण वनस्पतीला किंवा आपल्याला ठिबक सिंचन प्रणालीच्या माध्यमातून अप्लाय करायला गेलो तर एकूणच आपल्याला ड्रिपलाईन किंवा आपल्याला फिल्टर जो आहे ठिबक सिंचनाचा तो त्या ठिकाणी ब्लॉक होण्याची शाश्वती किंवा शक्यता जास्त असते. त्याच्यानंतर झाडांची जी मुळं असतात त्या झाडांच्या मुळांच्या माध्यमातून ते झिंक फॉस्फेट किंवा ते जे आपलं कॅल्शियम सल्फेट आहे ते जास्त प्रमाणात शोषलं जात नाही आणि ते जास्त प्रमाणात शोषण न गेल्यामुळे आणि पाण्यामध्ये जास्त प्रमाणात विरघळलं न गेल्यामुळे त्या झाडांच्या पोषण द्रव्याची क्षमता या खतांच्या माध्यमातून होणार नाही. त्याच्यामुळे देत असताना ते सेपरेटली देणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. त्याचबरोबर ह्याचं जास्त प्रमाणात आपल्याला त्या ठिकाणी वनस्पतीच्या मुळाच्या सान्निध्यामध्ये जास्त प्रमाणात संचय झाला हे कॅल्शियम सल्फेटचं जास्त प्रमाणात स्थिरीकरण ते आपल्याला वनस्पतीच्या मुळाच्या सानिध्यामध्ये झालं तर ते ज्या बागेतील जी माती असेल तर त्या मातीचे मोठमोठे तुकडे किंवा ठोस आपल्याला त्या ठिकाणी बनलेले दिसून येतात आणि एकूणच आपल्याला ती जमीन त्या ठिकाणी कठीण झालेली दिसून येते. त्याच्यामुळे शक्यतो कॅल्शियम नायट्रेट किंवा मॅग्नेशियम सल्फेट याचा स्वतंत्र वापर आपल्याला ठिबक सिंचनाच्या माध्यमातून असेल किंवा फवारणीच्या माध्यमातून असेल ते प्रत्येक शेतकरी बांधवांनी त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकरी बांधवांनी कॅल्शियम नायट्रेट आणि मॅग्नेशियम सल्फेटचा एकत्रित ड्रीप मधून सोडण्यासाठी वापर आपल्याला त्या ठिकाणी करायचा नाही. त्याच्यानंतर दुसरं विद्राव्य खत जे आहे की 1261 आपण त्याला म्हणत असतो आणि त्याच्याबरोबर जे सेकंडरी मधलं अन्नद्रव्य आहे मॅग्नेशियम सल्फेट
याचा सुद्धा एकत्र वापर केल्यानंतर काय होणार आहे, 1261 आणि मॅग्नेशियम सल्फेटचा एकत्र वापर केल्यानंतर ते जे द्रावण आहे ते द्रावण आपल्याला दह्यासारखे किंवा गाळ रूपामध्ये आपल्याला तयार झालेलं दिसून येतं. आणि त्याच्यामुळे ते द्रावण आपल्याला पाण्यामध्ये विरघळत नाही आणि पाण्यामध्ये न विरघळल्यामुळे एकूणच वनस्पतीच्या मुळाच्या माध्यमातून ते शोषलं जात नाही आणि न शोषल्यामुळे त्या वनस्पतीची, त्या झाडांची, त्या प्लॉटची पोषण द्रव्याची क्षमता भरून येत नाही. त्याच्यामुळे शक्यतो 1261 आणि मॅग्नेशियम सल्फेट एकत्र आपल्याला वनस्पतीला द्यायचं नाही. मग ते ठिबक सिंचनाच्या माध्यमातून असेल किंवा इतर आळवणीच्या माध्यमातून असेल तर ते शेतकरी बांधवांनी त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. मुळातच 1261 मधला जो फॉस्फेट युक्त आयन आहे तो काय होतो, मॅग्नेशियम सल्फेट मधला जो मॅग्नेशियम आहे त्याच्याशी अभिक्रिया करून मॅग्नेशियम फॉस्फेट तयार होतो आणि तयार झालेलं मॅग्नेशियम फॉस्फेट झाडांच्या मुळांना उपलब्ध होत नाही. त्याच्यामुळे झाडांची पोषण द्रव्याची क्षमता पूर्ण होत नाही आणि फवारणीच्या माध्यमातून वापरलं तर एकूणच त्या नोझल जे असतात फवारणीचे ते सुद्धा ब्लॉक होण्याची शक्यता जास्त असते. ठिबक सिंचन प्रणालीच्या माध्यमातून वापरले तर ड्रेप लाईन किंवा आपला फिल्टर सुद्धा ब्लॉक होण्याची शक्यता जास्त असते. त्याच्यामुळे शक्यतो प्रत्येक शेतकरी बांधवांनी 1261 आणि मॅग्नेशियम सल्फेट जे आहे ते शक्यतो एकत्र न वापरता स्वतंत्र वापरावे आणि एकूणच आपल्याला चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी नियोजन करून त्या अन्नद्रव्याचं पोषण आपल्याला वनस्पतीला चांगल्या पद्धतीने आपल्याला द्यायला मदत होणार आहे. तर असेच आपल्याला शेतीवरचे वेगवेगळ्या विद्राव्य खतावरचे, वेगवेगळ्या खतांच्या ग्रेडवरचे, अगदी बहाराचं व्यवस्थापन, पिकांचं कीड रोग व्यवस्थापन, असे प्रत्येक व्हिडिओ आपण आपल्या युट्यूब, इन्स्टा आणि फेसबुक या चॅनलच्या माध्यमातून आपण शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवत असतो. तर हा व्हिडिओ सर्व शेतकरी बांधवांना कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून जरूर सांगा. ज्याही शेतकरी बांधवांनी अजूनही आपल्या युट्यूब, इन्स्टा, फेसबुकला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो केलं नसेल तर त्या शेतकरी बांधवांनी जरूर करावे. धन्यवाद.